गुड मॉर्निंग स्टुडंट. आपलं एक्सरसाइज काय चालू आहे 3.1. त्याच्यामधील एक एक्झाम्पल आपल्याला अजून घ्यायचं आहे. बघा ते एक्झाम्पल आहे, लास्ट क्वेश्चन आहे, फोर्थ क्वेश्चन आहे. इफ एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 3/x³ एफ ऑफ 1 इज इक्वल टू 11/2 फाईंड एफ ऑफ एक्स. म्हणजे ते आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे फंक्शनचा, लक्षात, आणि त्याच्यावरून तर फंक्शन फाईंड करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ही अपोजिट प्रोसेस आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्हचंच इंटिग्रेशन केलं तर आपल्याला काय मिळेल? फंक्शन मिळेल, ओरिजिनल फंक्शन मिळेल. मग आपल्याला मग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण? इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला दिलेला आहे. काय दिलेलं आहे? एक्स मायनस 3/x³ dx. म्हणजे आता याचं काय घ्यायचं आहे? आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन सेपरेट केलेलं आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स मायनस 3. आता बघा, -3 तर बाहेर घेतला म्हणजे काय उरलं मग? 1/x³. मग ती पॉवर आपण वरती नेली, लक्षात. अपॉनची 3 पॉवरवरती जाऊन काय होईल? ती -3. म्हणजे काय येईल? तो ती मग x⁻³ dx. एक्सचं इंटिग्रेशन काय येणार? x²/2 -3. आता कशाचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला? x⁻³ मग इंटिग्रेशन घेताना आपण काय करतो? पॉवरमध्ये एक ॲड करतो आणि ती पॉवर खाली डिवाईड करतो. -3मध्ये एक ॲड केला म्हणजे काय मिळालं तुम्हाला? -2. आणि तीच पॉवर खाली डिवाईड केली अपॉन -2 प्लस c. इंटिग्रेशन घेऊन झाला म्हणून प्लस c. म्हणजेच काय आलं? x²/2 मायनस मायनस काय झालं तिथे? प्लस 3/2 आणि x⁻². मग ती पॉवर आपण पॉझिटिव्ह करून घेतली, बरोबर. मग ती पॉवर खाली आल्यावरती काय झाली? पॉझिटिव्ह झाली अपॉन x². 3/2x² प्लस c. हा मिळाला एफ ऑफ एक्स, लक्षात. पण याच्यामध्ये हा जो सी आहे त्या सीची पण आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागणार आहे, लक्षात. तेव्हा तो आपला परफेक्ट एफ ऑफ एक्स असणार आहे. मग त्याच्यासाठी काय आपल्याला काहीतरी दिलं आहे वरती, बघा काय दिलं आहे? एफ ऑफ 1 इज इक्वल टू 11/2. मग या एफ ऑफ एक्समध्ये आपण एक्सची व्हॅल्यू काय टाकणार आहोत? 1. मग x²/2. मग 1चा स्क्वेअर काय? 1/2 प्लस 3/2 x². प्रत्येक स्क्वेअर म्हणजे काय झालं तुमच्याला? 1चा स्क्वेअर म्हणजेच 1 म्हणजे 3/2 प्लस c. आणि एफ ऑफ 1ची व्हॅल्यू, एफ ऑफ 1 काय दिलं तुम्हाला? 11/2. म्हणून आपण करणार इज इक्वल टू 11/2. इथे 1/2 प्लस 3/2 म्हणजे किती झाले ते? 4/2. मग 4/2 आपण तिकडे जाऊ द्या, आपल्याला कारण सी काढायचा, मग तिकडे पण सी ठेवणार. सी इज इक्वल टू 11/2 मायनस 4/2 म्हणजे किती झाले मग ते? 7/2. सी काय मला आपल्याला? 7/2. मग या सीची व्हॅल्यू तर आपण वरती जो एफ ऑफ एक्स काढला आहे त्याला इक्वेशन 1 म्हटलं बघा, त्याच्यामध्ये टाकायची. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x²/2 प्लस 3/2x² प्लस सीची व्हॅल्यू काढली आपण 7/2. हा झाला आपला परफेक्ट एफ ऑफ एक्स, लक्षात. अशा प्रकारचं एक्झाम्पल बऱ्याचदा येतं आहे, लक्षात. हे एक्झाम्पल करून ठेवा. तर आपल्याला घ्यायचं आहे नेक्स्ट पॉईंट. पुढचा पॉईंट आहे आपला मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. वी हॅव इव्हॅल्युएटेड द इंटिग्रल्स विच कॅन बी reduced टू स्टँडर्ड फॉर्म्स बाय algebraic or trigonometric simplifications. This year, we are going to study the 3 special methods of reducing an integral to a standard form, namely integration by substitution, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन, लक्षात. म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे 3 मेथडने. पहिली इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, दुसरी मेथड इंटिग्रेशन बाय पार्ट्स, आणि थर्ड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन्स, लक्षात. म्हणजे आपल्याला जे इंटिग्रेशन दिलेलं असेल ते रेड्यूस करायचं इन स्टँडर्ड फॉर्म, लक्षात. मग त्याच्यामध्ये आता पहिली मेथड घ्यायची आपल्याला इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. काय बघा, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन थिअरम आहे. इफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, देन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी. त्याचं प्रूफ बघा. इफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, आपल्याला दिलेलं आहे. त्याला डिफरन्शिएट केलं. एक्सचा रिलेटिव काय येणार? विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करतो आहे ना आपण, डी एक्स बाय डी टी. आणि इकडे फायचा रिलेटिव काय येणार? फाय डॅश ऑफ टी. लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. देअरफॉर डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. याच्यात म्हणजे आपण एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जर जी ऑफ एक्स मानलं तर जी ऑफ एक्सचा रिलेटिव काय येणार तुमच्याला? एफ ऑफ एक्स. देन बाय चेन रूल डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. कारण आपण आपल्याला एक्स हा विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करायचं आहे.
पण एक्स आपण जी ऑफ एक्स काय करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करणार आणि मग नंतर एक्स हा विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करणार लक्षात आणि डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स काय आपला एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स लक्षात म्हणजेच काय ना मग एक्स म्हणजे काय तुमचा फाय ऑफ टी म्हणून काय म्हणा तुम्ही एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू आणि डी एक्स बाय डी टी काय तुमचा फाय डॅश ऑफ टी लक्षात देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन मग आता दोघं साईडला इंटिग्रेशन घेतलं इकडे डेरिव्हेटिव्हचं इंटिग्रेशन घेतल्यावर काय ना मग तुमचं फंक्शन येणार जी ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टू इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी दोघं साईडला आपण इंटिग्रेशन घेतो आहे देअरफॉर इंटिग्रेशन जी ऑफ एक्स म्हणजेच काय तुमचं आलं एफ ऑफ एक्स डी एक्स देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जे म्हणजे आपण जे इंटिग्रेशन दिलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी सबस्टिट्यूट करणार आहोत लक्षात आणि ते सबस्टिट्यूशन असं घेणार आहोत की त्या सबस्टिट्यूशनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला त्या गिव्हन इंटिग्रेशनमध्ये पाहिजे लक्षात तुम्हाला एक्झाम्पलवरून आयडिया येतीलच आता आपल्याला घ्यायचा एक्सरसाइज 3.2 त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बघा इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे लॉग ऑफ एक्स रेस टू एन अपॉन एक्स लक्षात हे फंक्शन मग त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे लेट आय इज इक्वल टू आय फॉर इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ एक्स रेस टू एन अपॉन एक्स डी एक्स म्हणजे सबस्टिट्यूशन करायचं आहे पुट करायचं आहे म्हणजे काय पुट करायला सांगितलं मी की असं फंक्शन पुट करायचं की त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असला पाहिजे मग समजा आपण लॉग ऑफ एक्स पुट केला लक्षात पुट लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू टी मग लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा आला 1/x हा दिलेल्या फंक्शनमध्ये 1/x डी एक्स इज इक्वल टू डी टी मग आता गिव्हन एक्झाम्पल काय होणार आहे देअरफॉर आय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्सच्या ऐवजी काय टाकतो आपण टी रेस टू एन आणि 1/x डी एक्सच्या ऐवजी काय टाकतो आहे आपण डी टी लक्षात म्हणजे गिव्हन एक्झाम्पल काय झालं तुमचं टी रेस टू एन डी टी मग आता टी रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मग टी रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार पॉवरमध्ये फक्त एक ॲड करायचं आहे टी रेस टू एन प्लस 1/n प्लस 1 प्लस सी मग आता टीची व्हॅल्यू रिपूट करायची 1/n प्लस 1 तसं ठेवला टीची व्हॅल्यू काय आहे लॉग ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 प्लस सी किती सोपं आहे नंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे साइन इनवर्स ऑफ एक्स रेस टू 3/2 अपॉन रूट ऑफ 1 - x² मग लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स रेस टू 3/2 अपॉन रूट ऑफ 1 - x² डी एक्स लक्षात आपलं गिव्हन एक्झाम्पल आहे मग इथे काय पुट करणार आपण की साइन इनवर्स ऑफ एक्स कारण साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/√1 - x² तो आपल्याला गिव्हन एक्झाम्पलमध्ये दिसतोच आहे लक्षात मग पुट साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू टी त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1/√1 - x² डी एक्स इज इक्वल टू डी टी देअरफॉर मग आता गिव्हन एक्झाम्पल काय होणार आय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्सच्या ऐवजी काय टाकतो आहे आपण टी रेस टू 3/2 डी टी आणि 1/√1 - x² डी एक्सच्या ऐवजी काय टाकतो आहे आपण डी टी म्हणजे गिव्हन एक्झाम्पल काय आलं फक्त तुमचं टी रेस टू 3/2 डी टी मग आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे टी रेस टू 3/2चा लक्षात फक्त पॉवरमध्ये एक ॲड करायचा मग 3/2 मध्ये एक ॲड केला तर काय ना तुमचं 5/2 म्हणजेच काय आलं टी रेस टू 5/2 तीच पॉवर खाली डिवाईड केली आहे अपॉन 5/2 प्लस सी बरोबर मग अपॉनचा 5/2 वरती जाऊन काय झाला तो तुमचा 2/5 टीची व्हॅल्यू रिपूट केली टी कशाबद्दल मानला होता आपण साइन इनवर्स ऑफ एक्स रेस टू 5/2 प्लस सी लक्षात नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा 1 + x अपॉन x इंटू साइन ऑफ ब्रॅकेटमध्ये x प्लस लॉग ऑफ एक्स लक्षात लेट आय इज इक्वल टू 1 + x अपॉन x इंटू साइन ऑफ x प्लस लॉग ऑफ एक्स डी एक्स मग मी फक्त काय करूया आपण थोडंसं की 1 साइन ऑफ x प्लस लॉग ऑफ एक्स ही टर्म एकीकडे घेतली मग काय उरला तुमचा 1 + x अपॉन x डी एक्स 1 साइन ऑफ x प्लस लॉग ऑफ एक्स मग डिनॉमिनेटर सेपरेट केला 1/x प्लस x अपॉन एक्स काय झालं तुमचा आला 1 डी एक्स मग आता इथे सबस्टिट्यूशन करणार आहोत आपण ही कॉम्प्लिकेटेड टर्म पुट करायची असते की साइन ऑफ मोठी टर्म दिलेली म्हणून आपण काय पुट करणार तो ब्रॅकेट पुट करणार काय x प्लस लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू टी
मग आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x 1 + 1/x ही टर्म इथे दिसतेच आहे. dx = काय येणार मग तुमचं आलं dt. म्हणून गिवन एक्झाम्पल काय येणार मग तुमचं 1/sin ऑफ x प्लस लॉग ऑफ x च्या ऐवजी t आणि 1/x + 1 dx च्या ऐवजी dt. लक्षात म्हणजेच काय आलं गिवन इंटिग्रेशन i = इंटिग्रेशन ऑफ 1/sin ऑफ t dt. 1/sin म्हणजेच काय मग कोसेक इंटिग्रेशन ऑफ कोसेक t dt. आणि आता कशाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे कोसेकचं इंटिग्रेशन काय आहे लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक t मायनस कॉट ऑफ t प्लस c. मग आता टीची व्हॅल्यू रिपीट करायची फक्त = लॉग ऑफ कोसेक ऑफ टीची व्हॅल्यू x प्लस लॉग x मायनस कॉट ऑफ टीची व्हॅल्यू x प्लस लॉग ऑफ x प्लस c. लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा x × sec² ऑफ x² अपॉन √ ऑफ tan³ ऑफ x². काय लेट i = x × sec² ऑफ x² अपॉन √ ऑफ tan³ ऑफ x² dx. लक्षात. मग याच्यामध्ये काय पुट करणार आपण की tan ऑफ x². लक्षात. जर tan ऑफ x² = t पुट केला मग tan ऑफ x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग जर tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec². म्हणजे काय येणार ते sec² ऑफ x² आणि मग परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो कारण नुसतं x का नाही x² हे फंक्शन आलं आहे. मग x² चा डेरिव्हेटिव्ह काय 2x dx. लक्षात. म्हणजे sec² ऑफ x² × 2x dx = काय येणार तुमचा आला dt. आपल्याला गिवन एक्झाम्पलमध्ये फक्त काय दिसतंय बघा x × sec² ऑफ x² dx. मग तो 2 तिकडे जाऊ द्यायचा तो तिकडे जाऊन काय होईल डिवाइड होईल म्हणजेच काय येणार dt/2. लक्षात. आता गिवन एक्झाम्पल काय येणार मग तुमचं आलं i = 1 आता tan³ ऑफ x² पण tan ऑफ x² = t मानतोय म्हणजे काय येणार मग ते √ ऑफ t³ आणि sec² ऑफ x² × 2x dx = काय येणार तुमचं आलं dt/2. म्हणजे गिवन एक्झाम्पल काय म्हणलं झालं मग तो अपॉनचा 2 बाहेर घेतला 1/2. आता √ ऑफ t³. लक्षात. म्हणजे काय येणार मग ती पॉवर t⁻3/2. लक्षात. मग ती पॉवर आपल्याला वरती न्यायची ती खाली ना मग ती वरती जाऊन काय होईल मायनस होईल म्हणजेच काय होणार ते t⁻3/2 dt. गिवन एक्झाम्पल काय येणार i = 1/2 इंटिग्रेशन ऑफ t⁻3/2 dt. 1/2 मग आता इंटिग्रेशन कशाचं घ्यायचं आहे t⁻3/2. मग -3/2 मध्ये एक ॲड केला म्हणजेच काय होईल -1/2 आणि तीच पॉवर खाली डिवाइड करायची -1/2 म्हणजे काय येणार 1/2 t⁻1/2 अपॉन -1/2 प्लस c. तो 2 कट झाला. लक्षात. मायनस चिन्हावरती गेलं -t⁻1/2 मग ती पॉवर पॉझिटिव्ह करायची म्हणजे ती अपॉनला येणार t⁻1/2 आणि t⁻1/2 म्हणजेच काय √ ऑफ t म्हणजेच काय आन्सर आलं -1/√t प्लस c. टीची व्हॅल्यू रिपीट करायची -1/√ ऑफ tan ऑफ x² प्लस c. लक्षात. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा e⁻3x अपॉन e⁻3x प्लस 1. लक्षात. मग लेट i = इंटिग्रेशन ऑफ e⁻3x अपॉन e⁻3x प्लस 1 dx. म्हणजे काय सबस्टिट्यूशन करणार पुट e⁻3x प्लस 1 = t. आता e⁻3x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार e⁻3x आणि परत 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 म्हणजे काय आला तो 3e⁻3x dx. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 = t चा डेरिव्हेटिव्ह dt. लक्षात. आपल्या एक्झाम्पलमध्ये फक्त काय की e⁻3x dx म्हणून तो इकडचा 3 तिकडे जाऊ द्यायचा म्हणजे e⁻3x dx = काय येणार dt/3. आता गिवन एक्झाम्पल काय होणार बघा i = e⁻3x dx च्या ऐवजी काय येणार dt/3 आणि मग 1/e⁻3x प्लस 1 च्या ऐवजी काय येणार t म्हणजेच काय आलं इंटिग्रेशन ऑफ 1/t dt/3. तो अपॉनचा 3 बाहेर घेतला 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1/t dt. लक्षात.
आणि मग आता 1/tचं इंटिग्रेशन काय येणार, तो 1/3 पुढचा तसाच तसा, आणि 1/tचं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ टी आणि प्लस सी. टीची व्हॅल्यू रिपीट करायची, म्हणजेच काय येणार 1/3 लॉग ऑफ मॉड ऑफ e⁻³ प्लस 1 प्लस सी. लक्षात. सबस्टिट्यूशन असं करायचं की फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह त्या एक्झाम्पलमध्ये यायला पाहिजे. लक्षात. म्हणजे सबस्टिट्यूशन हे अपॉन म्हणजे डिनॉमिनेटरवरून पुट करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह मग तुम्हाला मल्टिप्लाइड तिथे यायला पाहिजे. लक्षात. ओके. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय, e⁻x इंटू लॉग ऑफ साईन ऑफ e⁻x अपॉन टॅन ऑफ e⁻x. गिवन एक्झाम्पल काय येणार, लेट i इज इक्वल टू e⁻x लॉग ऑफ साईन ऑफ e⁻x अपॉन टॅन ऑफ e⁻x dx. लॉग ऑफ साईन ऑफ e⁻x नंतर तो पुढचा e⁻x आणि 1/tan म्हणजेच काय, कॉट ऑफ e⁻x dx. मग काय सबस्टिट्यूशन पुट करणार आपण की लॉग ऑफ साईन ऑफ e⁻x इज इक्वल टू टी पुट करूया. काय, लॉग ऑफ साईन ऑफ e⁻x इज इक्वल टू टी. मग लॉग ऑफ साईन ऑफ e⁻xचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, लॉग ऑफ एक्सनुसार 1/x म्हणजे काय येणार 1/sin ऑफ e⁻x. आणि मग परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेत असतो आपण, बरोबर. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस ऑफ e⁻x आणि परत e⁻xचा डेरिव्हेटिव्ह काय e⁻x dx इज इक्वल टू टीचा डेरिव्हेटिव्ह dt. लक्षात. मग कॉस अपॉन साईन म्हणजेच काय तुमचा आला कॉट. लक्षात. तो e⁻x पुढे घेतला, e⁻x कॉट ऑफ e⁻x dx इज इक्वल टू काय येणार dt. मग गिवन एक्झाम्पल काय होणार तुमचं, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ साईन ऑफ e⁻xच्या ऐवजी टी आणि e⁻x कॉट ऑफ e⁻x dxच्या ऐवजी काय येणार dt. मग आता इंटिग्रेशन कशाचं घ्यायचं आहे, टीचं इंटिग्रेशन काय येणार t² प्लस सी. लक्षात. म्हणजेच काय येणार मग इज इक्वल टू तो 1/2 आणि मग टीची व्हॅल्यू रिपीट करायची. टी काय आपल्याकडे लॉग ऑफ साईन ऑफ e⁻x आणि त्याचा स्क्वेअर म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी. लक्षात. किती सोपं आहे. सबस्टिट्यूशन फक्त आपण थोडंसं म्हणजे त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन पाहिजे. लक्षात की आपण जे मानतो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये येतो आहे किंवा नाही. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा तुमचं आलं, x⁹ सेक्वेअर ऑफ x⁻10. मग आता तुम्ही जर सेक ऑफ किंवा सेक ऑफ x⁻10 वगैरे मानलं, पण सेकचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो का, नाही. कशात. किंवा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा सेक x इंटू टॅन एक्स, तो याच्यामध्ये दिसतोय का, नाही. म्हणून ते पुट काय करणार आपण फक्त x⁻10 इज इक्वल टू टी. मग आता x⁻10चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, डेरिव्हेटिव्ह x⁻10च्या डेरिव्हेटिव्ह काय पॉवर पुढे म्हणजे 10 x⁻9 dx इज इक्वल टू dt. मग आपल्या गिवन एक्झाम्पलमध्ये x⁻9 dx आहे, बरोबर. मग तो 10 तिकडेच द्यायचा, म्हणजे x⁻9 dx इज इक्वल टू काय येणार dt/10. मग आता गिवन एक्झाम्पल काय होणार बघा, i इज इक्वल टू सेक्युअर ऑफ x⁻10च्या ऐवजी टी आणि x⁻9 dxच्या ऐवजी काय येणार dt/10. मग तो आपणचा 10 बाहेर घेतला, 1/10 इंटिग्रेशन कशाचं घ्यायचं आहे आपल्याला, सेक्युअर ऑफ टी dt. 1/10 सेक्युअरचं इंटिग्रेशन काय आहे टॅन ऑफ टी. लक्षात. इंटिग्रेशन घेऊन झाला म्हणून प्लस सी, म्हणजेच काय येणार मग 1/10 टॅन ऑफ टीची व्हॅल्यू x⁻10 प्लस सी. आलं लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, स्क्वेअर रूट ऑफ टॅन एक्स अपॉन साईन एक्स इंटू कॉस ऑफ एक्स. मग लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ टॅन एक्स अपॉन साईन एक्स इंटू कॉस ऑफ एक्स dx. लक्षात. मी ते सबस्टिट्यूशनच्या अगोदर थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल. लक्षात की इथे काय करूया आपण, डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. न्यूमरेटरला पण कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करायचं आणि डिनॉमिनेटरला पण, म्हणजेच काय येणार मग आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टॅन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साईन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. मग एक कॉस तुमचा कट झाला. लक्षात. म्हणून काय येणार अपॉनला साईन एक्स अपॉन कॉस ऑफ एक्स. स्क्वेअर रूट ऑफ टॅन एक्स 1/cos स्क्वेअर म्हणजे काय सेक्वेअर एक्स आणि खाली साईन अपॉन कॉस म्हणजे काय आलं टॅन एक्स इज इक्वल टू
आता वरती स्क्वेअर रूट ऑफ टॅन एक्स आहे आणि खाली टॅन ऑफ एक्स आहे. मग खाली टॅन ऑफ एक्स म्हणजेच काय ना, स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ एक्स. म्हणजे तुमचं एक स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ एक्स कट होतं आहे. म्हणजे काय वरती काय उरेल, मग तुमचा आला फक्त सेक्वेअर एक्स आणि खाली काय होणार, स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ एक्स डी एक्स. मग आता इथे सबस्टिट्यूशन, पुट टॅन ऑफ एक्स इज इक्वल टू टी. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग आता वरचं एक्झाम्पल काय होणार, मग आय इज इक्वल टू सेक्वेअर एक्स डी एक्सच्या ऐवजी डी टी आणि 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टॅन एक्सच्या ऐवजी टी. म्हणजे काय आलं, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टी डी टी. स्क्वेअर रूट ऑफ टी म्हणजेच काय आलं, ते टी रेस टू 1 हाफ. 1 अपॉन टी रेस टू 1 हाफ ती पॉवर वरती नेली आपण. मग ती वरती जाऊन काय झाली, निगेटिव्ह झाली. म्हणजे काय झालं, ते टी रेस टू -1/2 डी टी. मग इंडिकेशन कशाचं घ्यायचं आपल्याला, टी रेस टू -1/2. मग पॉवरमध्ये एक ॲड करायचा, -1/2 + 1 म्हणजेच काय ना तुमचा आला 1/2. काय ना मग टी रेस टू 1/2 अपॉन 1/2 + सी. अपॉनचा 1/2 वरती जाऊन काय होणार, तर तुमचा आला 2/1 म्हणजेच 2 आणि टी रेस टू 1 हाफ. टी रेस टू 1 हाफ म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, स्क्वेअर रूट ऑफ टी + सी. मग इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट ऑफ टीची व्हॅल्यू टॅन ऑफ एक्स + सी. लक्षात. अशा प्रकारे मग सबस्टिट्यूशन वापरायचे. या पद्धतीने सगळे एक्झाम्पल जरा व्यवस्थित लिहून काढा आणि समजून घ्या. लक्षात. एकदम सोपं आहे, काय नाही, फक्त आपण जे मांडणार आहोत त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथे एक्झाम्पलमध्ये यायला पाहिजे. लक्षात. आणि सहसा डिनॉमिनेटरने माना.